लवे गावात भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली आहे। 800 लोकवस्तीचं हे संपूर्ण गाव पाण्यात गेलंय। लवे गावात एका बाजूला सीना नदीला पूर आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला गावाचा ओढा सुद्धा आहे। दोन्ही बाजूंनी पाणी आल्यामुळे गाव पाण्याने वेढलं गेलंय। हे गाव समृद्ध आहे, ऊसाची शेती आहे, मोठे बंगले आहेत, मात्र ते सगळं सोडून गावकरी आता गावाच्या बाहेर पडलेत। लवे हे सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातलं एक ग्रामपंचायत गाव आहे। गाव प्रामुख्याने शेतीप्रधान आहे। गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे, त्यामुळे खरीप हंगामामध्ये ज्वारी, बाजरी, तूर, भुईमूग आणि रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा आणि कांदा या पिकांची लागवड केली जाते। गावातील अनेक कुटुंबामधील सदस्य रोजगार, व्यवसाय किंवा नोकरीसाठी पुणे, मुंबई अशी मोठी शहरं आणि परदेशामध्ये सुद्धा स्थायिक झालेत। शेती व्यतिरिक्त मजुरी आणि स्थलांतर ही सुद्धा उपजीविकेची साधनं आहेत। अलीकडील काळामध्ये सीना नदीच्या पुरामुळे गाव आणि या परिसराचा संपर्क तुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, सध्याची नेमकी काय स्थिती आहे लवे गावातली? राहुल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार उडालेला आहे। लवे गावात भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तब्बल 800 लोकवस्तीचं हे गाव आणि त्या गावाला चारी बाजूंनी पाण्याचा वेढा पडलेला आहे। शेती पिकांचं तर नुकसान झालंच आहे, मात्र दुसरीकडे अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। जे बंगले आहेत ते चारी बाजूंनी पाण्याने व्यापले गेलेले आहेत आणि बचाव पथकांना सुद्धा या गावामध्ये आतपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक आव्हानं, अडथळे निर्माण होत आहेत। माढा तालुक्यातलं हे गाव आहे आणि गाव हे प्रामुख्याने शेतीप्रधान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। ज्वारी, बाजरी, तूर, भुईमूग अशी पिकं पाण्याखाली गेली आहेत। पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। राहुल, काय अपडेट आहे? तर या गावाला चारी बाजूनी पाणी आल्यामुळे आता गाव हे पाण्याखालीच गेल्याचं चित्र आहे। ऊसाची शेती इथे मोठ्या प्रमाणात आहे, मोठे बंगले सुद्धा आहेत, मात्र या बंगल्यांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं चित्र आहे आणि त्याचमुळे हे सर्व गावकरी आता गावाच्या बाहेर पडलेले आहेत। गावाच्या आत जाण्यासाठी सुद्धा अनेक अडथळे निर्माण होत आहेत। 2 दिवसापासून सातत्याने मुसळधार पाऊस बरसला आणि गेल्या अनेक वर्षात जितका पाऊस झाला नाही तितका पाऊस या गावानं पाहिला आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात पाणी शिरले। सीना नदीच्या पाणी पातळी वाढलेली आहे। दुसरीकडे या गावाच्या बाजूला ओढा सुद्धा आहे। परिणामी दोन्ही बाजूनं पाणी हे गावामध्ये शिरलं आणि मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। घरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। इथल्या लोकांना वाचवण्यासाठी मदत कार्य सुद्धा राबवलं जात आहे, मात्र गावात आत पोहोचण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी निर्माण होत आहेत। पोहोचलेलो आहे की ज्या लवे गावामध्ये हा जो फलक दिसतोय तुम्हाला, हा 2 जिल्ह्याला जोडणारा फलक आहे। सुस्वागतमचा जो फलक आहे तो फलक पलीकडच्या बाजूला धाराशिव जिल्हा आहे आणि या बाजूला सोलापूर जिल्हा आहे। माढा तालुक्यातलं हे शेवटचं गाव आहे लवे गाव। या फलकाच्या जवळपास पाणी होतं काल आणि म्हणून काही लोकांचं मत होतं की 30 फूट 40 फूट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी आहे। मी पाण्यात उभा आहे। सुदैवाने कालपासून पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर पहिली महाराष्ट्राला अशी दृश्य दिसणार आहेत की ज्याच्यातनं कळेल की ह्या पुराचा प्रकोप किती मोठा होता। ट्रक आहे या बाजूला की ज्या ट्रकमध्ये पूर्णपणे खत भरलेलं आहे आणि तो भरलेला खत हे जे दुकानदार आहेत ते दुकानदार मला सांगतीलच की जवळपास 20 या दुकानदार पुढं 20 लाखाचा माल आहे त्याच्यामध्ये। आणि त्यांच्या आधी ही बघा, ही दुचाकी, इथले ग्रामस्थ सांगतायत की दुचाकी जवळपास 200-300 दुचाकी तिथे आहेत। हे पलीकडे जे दिसतंय तुम्हाला ते घर आहे। असे 300-400 घरं इथे पाण्यामध्ये आहेत आणि हा जो ट्रक आहे ह्या ट्रकमध्ये किती शेतमाल आहे? ह्या ट्रकमध्ये 17 टन माल आहे आणि दुकानात अजून उर्वरित माल आहे जो आम्ही काढू शकलो नाही। हा काही माणसं गावातली गोळा करून 50-60 माणसं भरायचा प्रयत्न केला, पण पुराचं पाणी इतकं वाढत गेलं की हा ट्रक पण आम्ही JCB आणि 2 ट्रॅक्टरनं काढायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा हा ट्रक निघाला नाही। इथं आमच्या दुकानचं सगळं मिळून
कमीत कमी 20 लाख प्लस नुकसान झालंय. 20 लाख? आमचं इकडं घर आहे, हे घर आहे, त्या घरामध्ये पण जायचा मी प्रयत्न करेन तुम्हाला. फ्लोअरचा पूर्ण ग्राउंड फ्लोअर आमचा पाण्यामध्ये गेला होता. हा जो ऊस आहे, हा. ऊसाची 10-12 फूट उंची असेल. हो, किती पाणी 12-15 फूट प्लसच. ही पूर्ण ऊस ह्या शेंड्यापर्यंत पूर्ण झाकला होता बा. शेंड्यापर्यंत पूर्ण हो, झाकला 10 होता. फूट आणि plus ते पाणी होतं 2 त्यात. जिल्ह्याला जोडणारा जो फलक आहे. हा. अच्छा, प्रेक्षकांसाठी या बाजूला या निकेतन, हे जे तुम्हाला दिसतंय, हा. हे बघा, हे छोटस एक बांधकाम वजा दिसतंय ना, ती बस स्टँड आहे. हा बस स्टँड आहे, हे शासकीय बस बस स्टँड आहे. स्टँड आहे, शासकीय बस शासकीय स्टँड. बस किती बस यायच्या? इथं दररोज दर 1 तासाला एक बस परांड्याला जाते आणि हा. दर 1 तासाला परांड्याहून कुर्डवाडीला येते. म्हणजे अशा हे साधारणतः जे तुम्हाला 8-9 मी बस दररोज रोज 8 ते 9 बस ज्या यायच्या, त्या ठिकाणचं हे बस स्थानक आहे. हे बस स्थानक मी तुम्हाला पुराच्या पाण्यामध्ये उभा राहून कशासाठी सांगायचं की ह्या पुराची व्याप्ती किती मोठी होती. आणि हे सगळे ग्रामस्थ इतक्या मोठ्या संख्येनं, त्यांचं असं मत आहे की त्यांच्या गावातले कुणीतरी गृहस्थ आहेत जे NDRFचे उपसरपंच कुठं आहेत? हा, उपसरपंच. किती लोकांना काढलं गावातनं? गावातनं 700 ते 800 कुटुंबाला स्थलांतरित केलेलं आहे. हां. कसं केलं स्थलांतरित? NDRFचे जवान त्यांच्या बोटी येऊन आणि गावातल्या तरुण वर्गाने मिळून सर्वांनी NDRFची टीम इथे पहिल्यांदा पोहोचली, तसंच हे पहिलं चॅनल आहे की ज्या गावामध्ये पोहोचलं. प्रथम तुमचं आमच्या ग्रामस्थातर्फे हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. कारण का तुमची टीम आमच्या इथं चॅनलची पोचल्यानंतरच आमची ही जी संपूर्ण परिस्थिती आहे ही शासनाला माहिती होणार आहे. आणि आम्हाला या परिस्थितीचं जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर संपूर्ण नदीच्या पात्रामध्ये पाणी असून प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं सहकार्य लाभलेलं नसून किती लोकांना रेस्क्यू केलं? जवळजवळ आम्ही हे 700-800 आणि गावातले 380 कुटुंब, संपूर्ण कुटुंब आम्ही बाहेर आलेलो आहे. आणि त्यामुळं काही लोक बाहेर आलेली आपापल्या परीने सर्वांनी व्यवस्था केलेली आहे. आणि शासनाची कुठल्याही प्रकारची गावाला मदत मिळालेली नाहीये. थांबा जरा. शासन तर शेवटी शासन म्हणजे कोण? तुम्ही आणि मी. हो. हे नैसर्गिक संकट एवढं मोठं आहे बरोबर. की कुठलीही शासकीय यंत्रणा पुरी पडली नसते. अर्थात इथून पुढची शासनाची जास्त जबाबदारी आहे की NDRFच्या निकषापेक्षा जास्त कशी मदत मिळेल. आपण इथं उभा आहोत, इथपासून ह्या बाजूला, इथपासून ह्या बाजूला किती अंतरावर पाणी होतं? 3 किलोमीटर धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 किलोमीटर पसरलं आणि माढा तालुक्यामध्ये जवळजवळ 2-2.5 किलोमीटर पाणी संपूर्ण परिव्याप्त पूर्ण पसरलेलं. गावात एकूण घरं किती उपसरपंच? 380 कुटुंब आहेत. त्यापैकी किती घरं पाण्यात आहेत? जवळ संपूर्णच गावातील 1-4-5 घरं सोडली तर संपूर्ण गाव पाण्यामध्ये. ओके. किराणा दुकानं किती? किराणा दुकान गावामध्ये 6 आहेत. 6च्या 6 पाण्यात आहेत. 4 गावात आहेत आणि बाहेर 5 आहेत. आणि हॉटेलच्या टपऱ्या, छोटे हॉटेलचे टपऱ्या 1-2 आहेत. यामध्ये विजय अग्रो आहे, सेनामाई दूध संकलन केंद्र आहे, सेनामाई किराणा स्टोअर्स आहे, राधाकृष्ण ॲग्रो आहे खताचं, पुन्हा गोलपचं काय कृषी केंद्र, दादाश्री हॉटेल, हे संपूर्ण घर पण मी आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे. लाईव्ह दृश्य तुम्ही बघत आहात आणि तुम्हाला लक्षात येईल की एका घरामध्ये काय नुकसान झालेलं असू शकतं, है ना. तर ही सगळी घरं, ही सगळी गावं पाण्यामध्ये आहेत. अशी किती गावात परिस्थिती निर्माण झाली? अशी जवळजवळ कोळेगाव सेनाकाठची माझ्या माहितीनुसार 80 ते 90 तुम्ही लाईन घरं पूर्णपणे पाण्यामध्ये आहेत. 80 ते 90. 80 ते 90 गाव. आणि हे जे ज्यांचं घर आहे तेही आपल्या बरोबर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासोबत त्यांच्या घरामध्ये येणार आहेत. तुम्ही लाईन म्हणत किती पोल पडले? पोल सगळेच पोल पडले, अख्खे लाईन सगळे पडले. म्हणजे किती? सगळे 100-150 पोल पडले. आणि डीपी किती पडले? डीपी 50 डीपी आहेत. 50 डीपी 50 DP. ह्या परिसरात एवढ्या ह्या परिसरात आणि पोल पडले. पोल पडले. आता हे सगळं धरा, हे पकडा. हे सगळं दुरुस्त करायला किती दिवस लागले? दुरुस्त करायला 2-3 महिने लागतील की. 2-3 महिने. कारण सगळ्याच गावचं नुकसान झालेलं ना, पूर्ण पाऊस पण पाणी. असं म्हणतात की प्रशासनानं जो अलर्ट द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. खरं आहे का ते? कोणता? हा. तुमच्यापर्यंत मेसेज आलता की एवढा विसर्ग सुरू होणार आहे? नाही नाही नाही. यांचं ते एवढा मोठा बंगला आहे जे आता आमच्या सोबतच येणार आहेत इथं ऊसाचं क्षेत्र बघायला. आणि पाणी बघा, 24 तास पाऊस थांबल्यानंतरचं हे दृश्य आहे. पहिल्यांदा त्यांच्या बंगल्यात आपण जाऊन बघतोय. सर्वात एक महत्वाचं हे जे सेना कोळेगाव प्रकल्प आहे याच्यातले जे अधिकारी वर्ग आहेत, मग शाखा अभियंता असतील, कार्यकारी अभियंता, यांनी या घटनेची आम्हाला कुठलीही माहिती न ठीक देता आहे. अचानकपणे हे बंगल्याचं प्रांगण, लोकांचं म्हणणं आहे की सेना कोळेगाव. हे बघा ना, हे दृश्य दाखवा ना. हा बंगला, या बंगल्यामध्ये आता हे बंगल्याचे मालकच पहिल्यांदा आमच्या सोबत येणार आहेत. पूर्ण बंगल्याचा जो परिसर आहे तो चिखलाने भरून गेलाय. तुम्ही का आले नाही इतक्या वेळात बंगल्यात?
मी एक दिवस पूर परिस्थिती असताना राहिलो होतो, पण काल पुराचं पाणी वाढत गेलं. जेव्हा बंगल्यात एंट्री झाली पाणी, त्यावेळेस मी पोहत पलीकडे निघालो. पोहत? हो, मी पोहत निघालो. त्याचे व्हिडिओज पण माझ्याकडे आहेत. पोहत निघाले? हो, मी पोहत दाखवा मला निघालो. जरा. बघा, बंगल्याचे मालक स्वतःच पोहत तिथे गेले आणि ते कसे पण व्हिडिओ काढले कोणी मग तुमचे? पलीकडे उभं होते ना गावातली लोक. आणि मग गावातल्या घरातल्या महिला महिला आधीच काढल्या होत्या. सुदैव तुमचं की त्यांनी पोहत ह्या बंगल्यातनं, आता ते बंगल्यातला परिसरात बघा, हे बघा, हे पोहत स्वतःच गेलेले आहेत. हे तुम्ही दिसताय. तर अशा पद्धतीने ते पोहत गेले आणि आता ते परत आलेत पहिल्यांदा आपल्यासोबत. आणि त्यानंतर ते आता हे असं तर नसणार आहे आपला बंगल्याचा परिसर. नाही काही सगळं पाण्यानं वाहून गेलेलं. हे आमच्या दुकानचे कॅन्ड जे विकायला आणलेले आहेत ना, मोटरीला बांधण्यासाठी, बुडू नये मोटरी म्हणून, त्या कॅन्ड आहेत. माझं काय मत आहे माहिती आहे का, शेतकरी कुटुंबातनं आम्ही आलेलो आहे. आम्ही इतक्या कष्टातनं केले सर. नौका माझा भाऊ आहे इथं, एवढं कष्ट केलं त्यानं लहानपणापासून. आई वडिलांनी एवढं केलं ना सर, हातून नुकसान झालं. या ते पण NDRF काय होईल, सगळ्या गोष्टी होईल. पण भाऊ पण आहे माझा मागचा, तो नाही येणार इकडे. परंतु एवढं त्यानं कष्टात उभा केलं ना सर, बघताना आम्हाला बघू वाटत नाही. वर्षातनं ते घर आहे आमचं, त्या घरापासून इथवर याला 16 वर्ष घाललेत आम्ही. आमचा कुठला 2 नंबरचा व्यवसाय नाही, कारण शेती प्लस आम्ही खताचं दुकान टाकलेलं आहे. 15 वर्षापासून आम्ही दुकान टाकलेलं आहे. किती नुकसान झालं सर खताचं? आमचं 20 लाख प्लस नुकसान झालं दुकानचं. या दुकानात घरात ज्यावेळेस मी त्या दिवशी संध्याकाळी सगळी गेले ना, तरी पण मी इथं होतो, कारण मला जाऊ वाटत नव्हतं या घरात नसं. कारण एवढी बेकार परिस्थिती, ते पाणी यायला लागलं ना, मला बघू वाटत ना. दुकानात काय माल आहे? दुकानात सगळ्या शेतकरी उपयोगी सगळ्या वस्तू आहेत. स्टार्टर, केबल असेल, खते असतील, औषधं असतील, हे सगळे. जेव्हा एखादा, एरवी आपण पुरुषांना कठोर हृदयाची म्हणतो ना, एखादा पुरुष जेव्हा रडतो ना, तर ती व्याप्ती, त्याची सल, ती किती मोठी असते ते आपल्या लक्षात येणार. म्हणून मी म्हटलं कालपासून, महाराष्ट्रातले जेवढे दानशूर लोक असतील, जेवढ्या संस्था असतील, त्यांनी पुढं यावं. सरकार करेल त्यांचं काम जे काही करायचं. 1993 साली मी इयत्ता 12वीत होतो आणि तो मी तेव्हाचा भूकंप बघितला आहे. अक्षरशः ट्रक भरभरून लोकांनी मदत केली होती. आज ती परिस्थिती आहे इथे. सगळ्यांनाच सगळ्या पद्धतीच्या गोष्टीची गरज नाही, कोणाला कपडे लत्तेच लागतील असं नाही, पण प्रत्येक गोष्ट इथं लागणार आहे. मानसिक आधार लागणार आहे. जेवढं तुम्हाला करणं शक्य आहे तेवढं केलं पाहिजे. आता हे माझ्याबरोबर त्यांच्या डोळ्यातले अश्रू काय, त्याचं कारण हे आहे. हे बघा, त्यांचा हा बंगला जो आहे, नवीनच बांधलेला बंगला दिसतोय मला. कधी बांधलाय? 3 वर्षापूर्वी बांधलेला बंगला आहे. त्या बंगल्याच्या लिव्हिंग रूममध्ये आतमध्ये जाण्याची जी लॉक लावलाय, हे पहिल्यांदा तुम्ही आता त्यांच्याबरोबर आपण जाऊन बघतोय. हे बघ, ही लिव्हिंग रूम मधली दृश्य. पहिल्यांदा गावातला थोडासा पूर ओसरल्यानंतर काय चित्र असू शकतं ते तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर बघताय. लिव्हिंग रूम मध्ये पाण्याचा जर आपण ही रेषा आहे असं गृहीत धरलं तर जवळपास इथपर्यंत पाणी आहे इथे. वर नेऊन ठेवला. ते देवघर आहे छोटस. देवघरात पण पाणी आहे सगळीकडे. एक गाव उदाहरणादाखल, वानगी दाखल, एक घर वानगी दाखल म्हणून तुम्ही बघा. पूर ओसरल्यानंतरची स्थिती आहे. आणि मला त्यांनी सांगितलं किती जणांना साप चावला. इथं आमच्या शेजारच्या गावात 3 जणांना चावलंय. आणि साप किती यायचे? साप भरपूर येत होतो आम्ही लहान असतील ना? संध्याकाळी 12, 1, 2 वाजेपर्यंत इथंच होतो त्या दिवशी. पहिल्या दिवशी पाणी आलं त्या दिवशी. तर आम्हाला दिवस मावळायच्या आतच एकदा एक साप दिसलं बघा, तास 2 तासातच. असं झाड दिसलं तरी झाडावर वर चढत होतं साप. म्हणजे आधार शोधत होतो. आता हे लिव्हिंग रूम बघितल्यानंतर त्यांचं हे इथं डायनिंग आहे त्यांचा. आणि ह्या डायनिंगच्या ठिकाणी सगळा गाळ भरलेला आहे. हे किचन आहे छोटंसं. ह्या किचन मधली पण दृश्य तुम्ही बघत असाल. लव्हे गावामध्ये मी पोहोचलोय, जिथे 30 फूट 40 फूट पाणी होतं. किचन ट्रॉलीजमध्ये सगळीकडे पाणी आहे. ही लाईव्ह दृश्य महाराष्ट्र बघतोय. आणि ह्या लाईव्ह दृश्यातनं ह्याची दाहकता तुमच्या लक्षात येईल की काय झालं होतं. हे फ्रीजची जागा होती, आता चिखलानं भरलेली. फ्रीज आता काढून त्यांनी इथे ठेवलाय.